नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर स्नेहल संजय मराठे। आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट असलेलं प्रथम वर्ष कला FYBA मराठीसाठी असलेलं अभ्यासपुस्तक समकालीन मराठी कथा याच्याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत। आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे ह्या अभ्यासपुस्तकाचं मुखपृष्ठ समकालीन मराठी कथा। संपादक आहे डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर दिलीप पवार आणि डॉक्टर संदीप सांगळे। हे या अभ्यासपुस्तकाचं मुखपृष्ठ आहे। या अभ्यासपुस्तकात समाविष्ट असलेल्या काही समकालीन कथांचा आपण अभ्यास करणार आहोत। अतिशय सुंदर आणि रोचक मनोरंजक अशा ह्या कथा आहेत। कथेचं स्वरूप आणि संकल्पना नेमकी काय असते? मनुष्य जाती या पृथ्वीतलावर जेव्हापासून जन्माला आली आहे आणि जेव्हापासून त्याला भाषा ही अवगत झाली तेव्हापासून माणसाने मोठ्या उत्सुकतेने गोष्ट सांगत आलेला आहे किंवा गोष्ट ऐकत देखील आलेला आहे। स्वतःला आलेले अनुभव असेल दुसऱ्याला सांगण्यासाठी मनुष्य नेहमी उत्साही असतो, उत्सुक असतो। मग ती गोष्ट तिला कुठल्याही कथानकाचं बंधन नसतं। मग आपल्या शिकारीला मनुष्य गेला आणि त्याला आलेले अनुभव असतील किंवा समुद्रात जात असताना त्याला आलेले अनुभव असतील किंवा एखादा अंगावर बेतलेला रोमहर्षक एखादा प्रसंग असेल तो कोणाला तरी सांगावासा वाटतो किंवा पराक्रमाने एखादं काही गोष्ट मिळवलेली असेल तर ती सांगावीशी वाटते किंवा एखाद्या वेळेस काही करून प्रसंग घडतो तर त्यामुळे देखील डोळ्यात पाणी आले। नंतर आपल्या भावना प्रकट करणं ही मानवी सहज प्रवृत्ती आहे आणि अशा पद्धतीने गोष्ट मनुष्य ही हजारो वर्षांपासून सांगत आलेला आहे आणि ही त्याची सहज प्रवृत्ती आहे। तर गोष्ट आपण ज्याला म्हणत आहोत तर त्यालाच कथा असं देखील म्हटलं जात असतं। कथा हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे आणि कथा ही सामान्यतः तिचं जे काही स्फुट स्वरूप असतं म्हणजे तिचं जे लहान स्वरूप असतं त्यामुळेच कादंबरी व महाकाव्य ह्या दीर्घ प्रकारांहून ती भिन्न ठरत असते। आणि ह्या कथेचं जे काही अनुभव विश्व असतात ते समृद्ध आहे। त्यामुळे कथेला कोणताही विषय जो वर्ज्य नसतो, कुठल्याही प्रकारचा विषय आपण कथेमध्ये समाविष्ट होऊ शकतो। मग ती परीकथा असेल, राक्षसांची कथा असेल किंवा स्वप्नात पाहिलेला एखादा कुठलाही विषय असेल किंवा पराक्रमाच्या शूरवीरांच्या कथा असतील, कुठल्याही प्रकारच्या कथा ह्या मनुष्य सांगत आलेला आहे, ऐकत आलेला आहे आणि परंपरेने ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत काही गोष्टी ह्या आजही सांगितल्या जात असतात। तर अशी ही जी काही कथा असते तिची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे आणि वेगवेगळ्या भाषा अभ्यासकांनी कथेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा या कथेचं जे स्वरूप असतं त्यामुळे काय झालेलं आहे, व्यामिश्र झालेलं आहे। कथेची व्याख्या करत असताना हडसन यांच्या मते लघुकथा ही सहजासहजी एका बैठकीत वाचून संपवण्या इतकीच मोठी असावी असे ते म्हणतात। तर प्राध्यापक ना.सी. फडके म्हणतात की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली आणि ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय। हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद म्हणता, अनुभूतियाँ ही रचनाशील भावना से अनुरंजित होकर कहानी बन जाती है। इंदुमती शेवडे हे कथेची व्याख्या करतात की एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा होय। तर ह्या कथेचे घटक म्हणजे सर्वप्रथम पहिला घटक येतो तो म्हणजे कथानक होय। हा मुख्य घटक आहे की घटना व पात्रे परस्परांना घडवीत कथानकाची उभारणी करत असतात आणि कथानकामध्ये जो काही विषय असतो, आशय, मूल्यविचार, समाजभान यांना देखील तितकंच महत्त्व असतं। आणि मग जे काही कथेमध्ये सांगितलेलं कल्पित विश्व असेल किंवा वास्तव विश्व असेल ते कथानकाच्या माध्यमातूनच आपल्यासमोर हे साकार होत असतं आणि म्हणून कालानुक्रम आणि कार्यकारण भावाने घटना प्रसंगांची जी काही गुंफण केलेली असते त्यालाच कथानक असं म्हटलं जात असतं। दुसरा महत्त्वपूर्ण घटक येतो तो म्हणजे पात्र किंवा व्यक्तिचित्रण होय। प्रत्यक्षातील व्यक्तीची जी काही शब्दरूप प्रतिमा असते ती कथानकात असते आणि ह्या प्रतिमेलाच पात्र असं म्हटलं जात असतं। पात्र हे स्वतःच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांनी व्यक्त होत असतं आणि निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण हे केलं जात असतं। कथानकामध्ये जी काही विशिष्ट कृती असते ती करण्यासाठी पात्रांची नियुक्ती केली जात असते आणि अशा ह्या व्यक्तिचित्रणांमधूनच कथेमध्ये पात्र जिवंत करणे हे महत्त्वपूर्ण ठरत असतं।
तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे कथेचा, तो म्हणजे वातावरण. कथाकार ज्यावेळेस कथानक लिहित असतो त्यावेळेस ज्या वातावरणाची निवड करीत असतो त्यामागे त्या लेखकाची कलादृष्टी तर असतेच, परंतु त्याबरोबरच काही विशिष्ट हेतूही असतात. आणि कथानक हे स्थलकालाच्या अवकाशामध्ये घडत असतं आणि मग हे अवकाश म्हणजे एक तर वास्तव असू शकतं किंवा कल्पित देखील असतं. आणि ह्याच पार्श्वभूमीवर, अवकाशाच्या पार्श्वभूमीवर कथानक मधील पात्र, घटना, प्रसंग हे घडत असतात. ज्या पद्धतीने चित्रकार चित्र काढण्यासाठी कागद या पार्श्वभूमीचा वापर करीत असतो, अगदी त्याच पद्धतीने निवेदक देखील कथेमध्ये निवेदनाने जे काही वर्णन करत असतो त्यामधून जे स्थलकालाचा अवकाश निर्माण करीत असतो, त्यामुळे कथेमध्ये फार फार वर्षांपूर्वी चा काळ आहे किंवा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एक होता राजा, अशा पद्धतीने आपल्याला भूतकाळात नेलं जात असतं. किंवा अगदी रणांगणावरील पार्श्वभूमीचं वर्णन असेल तर तलवारींचा खडखडाट, घोड्यांच्या पायांचा आवाज, तर ह्या माध्यमातून आपल्याला तिथल्या वातावरणाची कल्पनाही येत असते, म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर ते वातावरण तयार होत असतं. त्यानंतर पुढील कथेचा घटक आहे तो म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन. कथेतील घटनांमागे पात्रांचे जे काही विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात आणि या घटनांमागे लेखकाची जीवनसरणी व मूल्यप्रणाली ही उभी असते. कथानकामध्ये विशिष्ट घटना, प्रसंगांची निवड करून त्यांची विशिष्ट दृष्टिकोनाने जुळणी करून लेखक कथेला कलात्मकता आणि कथानात्मकता प्राप्त करून देत असतो. आपल्याला कथेमधील जी काही शब्दरूपाने जी काही कहाणी सांगितली जात असते निवेदकाकडून, पात्रांकडून सांगितली जात असते, त्यावेळेस निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी असते आणि ही जी काही जीवनदृष्टी आहे ती आणि कथा हेतूमागे लेखकाची एक व्यापक भूमिका असते. कारण की लेखक ज्या पद्धतीने लिहून देणार त्या पद्धतीने लेखक आपल्यासमोर कथानक हे सादर करत असतो. म्हणजे लेखक हा कलावंत असल्यामुळे जीवनात ज्या काही घडणाऱ्या घटना असतील किंवा प्रसंग असतील त्याच्यावर मोठा खोल परिणाम झालेला असतो आणि त्यामुळे ह्या कथेच्या माध्यमातून तो आपल्या मनातल्या प्रतिक्रिया इतरांसमोर व्यक्त करत असतो. आणि कथानकामध्ये जे काही विशिष्ट घटना, प्रसंगांची तो निवड करत असतो, त्यांची विशिष्ट दृष्टिकोनाने तो जुळणी करत असतो, तर त्यामुळे कथेला कलात्मकता आणि कथानात्मकता प्राप्त होत असते. पुढील महत्त्वाचा घटक आहे निवेदन किंवा कथन. तर हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. कथा सांगणारा कुणीतरी नेहमी असावा लागत असतो आणि त्याला निवेदक असं म्हटलं जात असतं. आणि निवेदक जे काही सांगतो ते कथन, निवेदन त्याला म्हटलं जात असतं. आता या ठिकाणी सांगणं आणि कथन, निवेदन यांच्यामध्ये काही साम्यभेद दोन्ही आहेत. कथन निवेदनामागे लेखकाचा हेतू असतो, काही मूल्यभाव असतो आणि निवेदकाच्या निवेदनामधून कथानक हे साकार होत असतं आपल्यासमोर. निवेदक हा विशिष्ट पद्धतीने घटना, प्रसंगांचं वर्णन करत असतो, निवेदन करत असतो आणि लेखकाचा जो काही कला हेतू आहे, मूल्यभावामुळे कथानकाच्या प्रारंभ आणि शेवटामध्ये अर्थपूर्ण असं नातं तयार होत असतं. आणि कथेमध्ये जे काही प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुषी असे कथानिवेदनाचे दोन प्रमुख प्रकार असतात आणि पात्रांच्या जाणीवेच्या पातळीवर जाऊन निवेदक निवेदन हे करत असतो. कथेचा महत्त्वपूर्ण घटक अजून एक तो पुढचा म्हणजे भाषा. कथेची जी काही संहिता असते ती भाषेमधून उलगडत असते. कथेमध्ये भाषा दोन प्रकारचं काम करत असते. लेखकाच्या मनातील आशय हे वाचकांपर्यंत पोहोचवणे, तसेच ती कथेमध्ये सौंदर्य निर्माण करीत असते. म्हणून कथेतील जे काही निवेदन असेल किंवा वर्णन, संवाद यासाठी भाषेची अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण, प्रवाही अशी योजना केली जात असते. थोडक्यात पात्रे, घटना, प्रसंग, वातावरण, निर्मिती, निवेदन, भाषाशैली ह्या सर्व घटकांच्या एकात्म संरचनेमधून कथा ही तयार होत असते. म्हणजेच कथेमध्ये हे सर्व घटक एक संघ असणं खूप महत्त्वाचं असतं. तर कथेचे उपप्रकार कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. मध्ययुगीन काळातील कथा असो किंवा लोकवाङ्मयातील ज्या काही लोककथा असतील तर त्या आधुनिक काळामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी बदललेल्या बघायला मिळतात.
आधुनिक काळातील मराठी कथेचं जे काही वैविध्यपूर्ण रूपवैशिष्ट्य आहे त्यामुळे तिचं अनेक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जात असतं. जसं विषयानुसार वर्गीकरण केलं जात असतं, त्यामध्ये ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, अद्भुतरम्य कथा, सामाजिक कथा, विज्ञान कथा असे हे वर्गीकरण केलं जातं. स्वरूपावरून वर्गीकरण करताना येताच असतात स्फुट गोष्ट, लघुकथा, रूपक कथा, दीर्घकथा, अतिलघुकथा. आशयानुसार कथेचं वर्गीकरण केलं जात असतं. गूढकथा, भयकथा, रहस्यकथा, कौटुंबिक कथा, विनोदी कथा, नीतिकथा, बोधकथा. आणि साठोत्तरी कालखंडातील ज्या काही कथा लिहिल्या गेल्या त्यामध्ये येतात ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा, स्त्रीवादी कथा. हे जे विविध साहित्य प्रवाह नंतर उदयाला आलेले आहेत आणि त्या प्रवाहांचं तत्त्वज्ञान आणि वैशिष्ट्य स्वीकारून कथालेखन हे केलं जात असतं. अशा पद्धतीने आज आपण कथा ह्या साहित्य प्रकाराचं स्वरूप, व्याख्या, त्याचे प्रमुख घटक आणि उपप्रकार यांचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये मी मराठी कथेची वाटचाल कशा पद्धतीने होत गेली याचं वर्णन करणार आहे. धन्यवाद.